सुख आत्मधर्मी दावी देख देते तरुणोपायाची भाग नसे जन्मोजन्मी। अशा प्रकारे संतोष लोकांना महाराज असतं त्या ठिकाणी कालच्या कथेचं असणारं अनुसंधान त्या ठिकाणी गाण्यामध्ये आलं। कालच्या कथेमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं म्हणतात। काल महाराज असताना त्या ठिकाणी आले नव्हते म्हणतात। या ठिकाणी असताना आमचे ग्रंथकर्ते सांगतात महाराज स्वधर्माचं असलेलं त्या ठिकाणी आचरण केलं ना आपल्या धर्माचं पालन केलं ना त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती महाराज असतं त्या ठिकाणी होते। पण महाराज कोणाकोणाला काय वाटतं महाराज की आपला धर्म असताना या ठिकाणी आपण पाळतो पण आपल्या धर्मामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काय सुख असणार त्या ठिकाणी नाहीये। आपल्या धर्मामध्ये देवाची प्राप्ती नाहीये। आपल्या धर्मानं वागल्यानंतर पैशाची असणारी त्या ठिकाणी महाराज प्राप्ती होत नाही। असं असणारं त्या ठिकाणी काय विचार महाराज म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये येतात। दुसऱ्याचा धर्म असताना त्या ठिकाणी चांगला मानून आपल्या धर्माला असताना त्या ठिकाणी ज्या वेळेस नाव ठेवल्या जातं ना त्यावेळेस महाराज असते त्या मनुष्याला त्या प्राणी मात्राला महाराज असताना त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाहीये आमचे ग्रंथकर्ते सांगतात। शिव विष्णू या नावाचे जे भिन्न पण असे साचे समानपणे जपता वाचे फल द्याचे मिळेना। ग्रंथकर्ते महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात महाराज असताना एखादा असताना महादेवाचा भक्त आहे आणि दुसरा असताना त्या ठिकाणी रामाचा भक्त आहे। महाराज असताना त्या ठिकाणी महादेवाचा भक्त आहे ना त्याने असताना महादेवाची भक्ती करीत असताना महादेव लवकर प्रसन्न होत नाहीत महाराज असताना म्हणून असताना महादेवाला कनिष्ठ धरून राम असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ मग मी रामाचं भजन करेल असं दोन जर महाराज असताना त्या ठिकाणी मानले ना तर महाराज सुखाची असणारी प्राप्ती होत नाही म्हणतात दुःखाची प्राप्ती असणारी होते। शिव आणि राम महाराज असताना त्या ठिकाणी एक मानावे। महाराज असताना जरी मूर्ती असणारी वेगळी वेगळी दिसत असली ना तरी दोघांमध्ये असताना त्या ठिकाणी साम्य माझा एकात्मता असताना त्या ठिकाणी मानावी आणि भक्ती महाराज असताना त्या ठिकाणी करावी नाहीतर महाराज सुखाला प्राप्ती असताना त्या ठिकाणी सुख असताना प्राप्त होत नाहीये असे आमचे ग्रंथकर्ते सांगतात। नाम जपी अत्यंत विघ्ने तीन जाती सद्गुरु वीर त्याचे नशिबी निर्दोष पूर्ण त्या लाभे नाम सौख्य। काय म्हणणार महाराज असताना त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते सांगतात महाराज असताना सावध चित्तांना एका म्हणतात डबल एकदा वाचा म्हणतात। नाम जपी अत्यंत विघ्ने तीन जाती सद्गुरु वीण ज्याचे नशिबी निर्दोष पूर्ण त्या लाभे नाम सौख्य। काय होतं महाराज असताना त्या ठिकाणी नाम घेणं असते त्या ठिकाणी सोपं आहे। नाम महाराज असताना सर्वश्रेष्ठ आहे। या जगामध्ये असताना या कलियुगामध्ये नामानच महाराज असताना त्या ठिकाणी उद्धार झाला प्रत्येकाचा उद्धार महाराज असताना त्या ठिकाणी झाला। पण महाराज असताना त्या ठिकाणी नाव सोपं आहे। नाम घेतल्यानं भगवंताची प्राप्ती होते मोक्षाची असणारी प्राप्ती होते पण त्या नावावरती विश्वास महाराज असताना असण्यासाठी विश्वास बसण्यासाठी असणारी आधी काय पाहिजे म्हणतात की सद्गुरूची कृपा पाहिजे सद्गुरूचा असणारा डोक्यावरती हात पाहिजे सद्गुरूचा बोध महाराज असताना त्या ठिकाणी पाहिजे तेव्हा महाराज असताना काय होतं या नामानं महाराज असताना त्या ठिकाणी उद्धार होतो। नामानं असताना त्या ठिकाणी कळेकाळावरती कळीकाळाला लाथ महाराज असताना मारता येते पण कधी गुरुची असणारी त्या ठिकाणी कृपा झाल्यानंतर गुरुवरती भाव ठेवल्यानंतर असणारी त्या ठिकाणी एकात्मता सर्वांनी समदेव महाराज असताना त्या ठिकाणी बघून त्या भगवंताचं एका देवाचं भजन केल्यानं त्या ठिकाणी असणारं सर्व सुखाला प्राप्ती असणारी त्या ठिकाणी मिळते म्हणतात। यश कीर्तिदायक थोर विठ्ठल नामासे सार्य परलोकीचा व्यवहार नामस्मरणे साधतसे। काय सांगावं महाराज असताना ग्रंथकर्ते म्हणतात की नाम इतकं श्रेष्ठ आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला। महाराज आतापर्यंत असताना ज्यानं नाव घेतलं महाराज त्यांचा असताना त्या ठिकाणी उद्धार झाला। मग महाराज तुम्ही असताना त्या ठिकाणी अशब्द महाराज असताना अपसुरामध्ये असताना नाम घ्या महाराज असताना आंघोळ न करता घ्या महाराज काही महाराज असताना काम करताना असताना त्या ठिकाणी नाव घ्या नावानं असताना त्या ठिकाणी काय होतं महाराज असताना त्या ठिकाणी त्या भगवंताची असणारी प्राप्ती असणारी त्या ठिकाणी होते असं हे नाव महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताचं नाम महाराज असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे असं असणारं त्या ठिकाणी ग्रंथकर्त्यांचं म्हणणं आहे। असे नाम अनुपम्य वेदशास्त्राचे अगम्य ते हृदयी साठवी सुगम्य मग तरसी सहजे। कोण असताना त्या ठिकाणी कोणाला म्हणाले पुढे महाराज असताना त्या ठिकाणी सांगतो म्हणतात सावता महाराज असताना आपल्या पत्नीला महाराज असताना त्या ठिकाणी म्हणून आले सर्व सुखाचा असताना त्या ठिकाणी सुखाला प्राप्त व्हायचे ना तर मग काय करा त्या भगवंता
भगवंताचं नाव असतं त्या ठिकाणी हृदयामध्ये असतं त्या ठिकाणी धरा, कंठामध्ये नाव असतं त्या ठिकाणी धारण करा. नाव घेता महाराज असते, त्या नावामध्ये इतकी श्रेष्ठता नाही महाराज. त्या ठिकाणी अनेक जण उद्धरले महाराज, पण असणार जो कोणी मनोभावे नाव घेईल ना त्या ठिकाणी कसं महाराज असतं त्या ठिकाणी नाम घेता घेता प्रभू रामचंद्राचं नाव घ्या महाराज असतं. भगवंत इतके कृपाळू, पांडुरंगाचं नाव घ्या, पांडुरंग परमात्मा इतके कृपाळूच ना महाराज. त्या ठिकाणी नुसतं नाव जर घेत गेलं तर महाराज असतं त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये महाराज असतं, आपलं स्वरूप असतं त्याला देण्याचं असतं सामर्थ्य महाराज असतं नामामध्ये. या नामानं भगवंत आकळला जातो आणि ते नाव असतं त्या ठिकाणी. जनाबाईला आमचे सावता महाराज असतं सांगतात की तुम्ही काय करा, त्या भगवंताचं नाम असतं त्या ठिकाणी कंठामध्ये धरा, म्हणजे तुम्हाला काय होईल तर महाराज असतं द्वैत त्या ठिकाणी दिसणार नाही, तुम्हाला असणाऱ्या कर्माचा अभिमान महाराज असतं त्या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला कोण भक्त पांडुरंगाचा भक्तही तेवढाच महाराज असतो त्या ठिकाणी आणि तुमचा भाऊ तेवढाच असतो त्या ठिकाणी वाटल असा भेदभाव तुमच्या मनामध्ये महाराज असतो त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून तुम्ही असताना त्या भगवंताचं नामकंठामध्ये धरा म्हणतात. पूर्णबोध स्त्री भरतार संवाद मोक्षाचे सार प्रसिद्ध झाले, वागी भाविक प्रबुद्ध गेले संसार तरुणी. काय म्हणतात महाराज असतं त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की नवरा बायकोचा महाराज असतं त्या ठिकाणी संवाद होता, नवरा बायको एकमेकाला असतं त्या ठिकाणी बोलून आले, पण महाराज असतं हे साधं सुद्धा बोललंय का, तू खुरपाय जाय, मग त्याचा इकून धुरा कोर, मग ते काय म्हणला की मी येतो. महाराज असं असताना त्या ठिकाणी बोलणं नव्हतं, किंवा असताना त्या ठिकाणी साधं सुद्धा असताना कोणाची चुगली केल्यासारखं होतं का, नाही बोलणारे महाराज. या नवरा बायकोच्या बोलण्यामध्ये कित्येक जणांचा उद्धार महाराज असते त्या ठिकाणी झाला. या बोलण्यामध्ये भगवंताचं स्वरूप महाराज असते त्या ठिकाणी कसं आहे, या भगवंताच्या नामानं असणे काय होतं, कसा असणं भगवंत प्राप्त केला जातो, नामाचं महत्व महाराज असतं त्या ठिकाणी. या नवरा बायकोच्या असणारं बोलण्यामध्ये महाराज कित्येक जण जीवाचं नाही बोलणारे, कित्येक मुमुक्षाचा उद्धार महाराज असतं त्या ठिकाणी झाला. असं बोधपूर्व महाराज असतं त्या ठिकाणी नवरा बायकोचं बोलणं महाराज असतं त्या ठिकाणी होतं म्हणतात. ओंकार स्वामी ऐकावया ऐकी आणि कापाशी दुषेने देती सावत्यास बाईलीची गुंती पडली दिसे पहा. महाराज असतं कोण येतो ऐकायला, सावता महाराजांची कथा कीर्तन ओंकार स्वामी महाराज असताना त्या ठिकाणी येत होते. आणि ओंकार स्वामी कथा ऐकताना महाराज गपचूप डोळे लावून असताना ऐकायचं आणि बाहेर गेलो महाराज आरती होऊन काय नाही बाई येणं असताना त्या ठिकाणी झालाय, काय नुसतं बायकोच्या मागं पुढे असतं मागं पुढे राहतं आणि याला बायकोचीच असताना त्या ठिकाणी सर्व बाकी महाराज असताना उडतं. याला भगवंताशी काही देणं घेणं नाही, जराशी पोती सांगतोय आणि महाराज नुसतं बायकोच्या मागं पुढे असताना त्या ठिकाणी मागत आहे, बायकोचा असताना बैल त्या ठिकाणी हा सावका झाला. असं कोण तो असणारा कोण महाराज असताना त्या ठिकाणी म्हणून लागला, ओंकार स्वामी म्हणून लागला. कामाजी म्हणे माजविले बंड, कामाजी म्हणे माजविले बंड, आई बापाची वारी अखंड, हात व मूर्ख पाषांड करी बडबड सत. कामाची माळी महाराज असताना त्या ओंकार स्वामीला पुन्हा मिळाला आणि कामाचे माळी असताना त्या ठिकाणी काय म्हणलं, यानं बंड केलं, आपल्या बैठकीला येत नाही, आपल्या संघ कधीला त्या ठिकाणी येत नाही. यानं काय केलं महाराज, जरा सकळू लागलं की पोतीला जाते, पोती असताना त्या ठिकाणी सांगते, पण याच्या बापाची जी काही रीत होती, याचे वडील नाही का महाराज काय करत होते, प्रत्येक महिन्याच्या वारीला असताना त्या ठिकाणी जात होते. पण या सावताने महाराज असताना काय केलं म्हणतात, बापाची जी रीत होती ना ती रीत महाराज असताना सोडून टाकली, त्याने सोडून असताना दिली, वारीला असताना जात नाही, आपल्या कळपामध्ये भजनाला आपल्या असताना बैठकीला येत नाही, असा यानं बंड महाराज असताना मारला. आणि मनसच महाराज असताना त्या ठिकाणी कार्य हा सावता करतो. कामाची माळी कोणाला म्हणलेला महाराज असताना त्या ठिकाणी त्या असताना त्याच्याच सोबतीला असताना सांगू लागला. भोळे भाबडे आळशी जड यापुढे वासी सतत तोंड, यांच्या ज्ञानाची घमेंड मुजपडे चाले ना. काय म्हणणारे महाराज असतील त्या ठिकाणी, तो कामाची माळी म्हणला कोणतरी सुरू देतो, दोघ जण झोपत येत आणि तिघा जण ऐकू येत नाही, त्याला घरी कोणी बसू देत नाही म्हणून कोणती पशी येते आणि कोणती पशी आले की महाराज असताना हरिनाम झाला स्तवन झाले की जे डोळे लावतात त्याला काही कळत नाही, त्याला त्याच्या अज्ञानाची महाराज असताना खंत झाली म्हणून त्याची श्रुती बी तशीच महाराज असताना त्या ठिकाणी कटाळ्यात म्हणून झाली महाराज असताना त्याला कामाचा असताना उल्हास नाही, कामाचा उल्हास नाही त्या ठिकाणी, संसारामध्ये लक्ष नाही, घरी कामाचा कटाळा येतो, माणसं काम सांगतात म्हणून असं कोणती पशी जाऊन बसते
असा असणारा हा कामाची माळी महाराज असणारा त्या ठिकाणी बोलू लागला. याच्या ज्ञानाची घमंड मज पुढे चाले ना. आणि याच्या अज्ञानाची घमंड, याला अज्ञान आहे, याच्या ज्ञानाची घमंड माझ्या पुढे असणं चालेल ना. महाराज तू बोलणार आणि याला असतं किती ज्ञान येतंय. आपल्यापाशी नुसतं पुढे म्हणाव मग सांगतो अध्यात्म कसं असतं तर याला किती ज्ञान आहे. याला लय वाटतं ना मला लय सांगायचं, मला लय सांगायचं, पण आपल्यापाशी याच्या ज्ञानाचं काहीही चालत नाही. हा माझ्या पुढे असताना त्या ठिकाणी कोरा आहे. कोण बोलू लागला महाराज? कामाची माळी बोलू लागला. एक मने सांगे ज्ञान न घडे पूर्ण कर्माचरण. राग कला संगीत गुण साधारणची असे. महाराज नुसता असताना जरा सांगतो याला काही येत नाही, याच्यापाशी काही ज्ञान येत नाही. बरं याला अभंग पाठ आहे का? अजिबात नाही. स्वराचं ज्ञान आहे का? अजिबात नाही. पावली खेळायची का? अजिबात नाही. बाया संग त्या ह्याला गेल्यावर दिंडीला गेल्यावर फुगडी खेळायची का? अजिबात नाही. ठेका तर धरायचंच नाही बोलणारे. नुसतं महाराज जरासं कोणी सांगायचं तू केलं नाही का? असा महाराज असताना गर्वाचा फुगारा या सावताला आलाय की बघ विचारूच नका असा कामाची माळी बोलू लागला. एक म्हणती वडिलाचे पुण्य त्याचे फळ मिळाले लावण्य. स्वकर्तव्याने पुढे येणे हे न दिसे सावत्या ठाई. महाराज असताना याला जराशी कोणती सांगायला आली ना. महाराज असताना अधर्मिका असताना पण महाराज असताना त्याला सुद्धा जरासं ज्ञान आहे म्हणून आले. कायचं ज्ञान आहे की कोणीही महाराज असताना त्या ठिकाणी कथेला कीर्तनाला भजनाला जाण्याची त्याच्यामध्ये सद्बुद्धी येतच नाही. सद्बुद्धी येते त्याला काही येऊ की नाही येऊ, पण इथं येण्याची बुद्धी कशाने होती की महाराज त्याच्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य असेल तेव्हा इथं येण्याची सद्बुद्धी असणारी त्या ठिकाणी होते. कामाची माळी मुलाला महाराज याला जरासं जमायलंय ना. कशाने जमायलंय? याच्या बापदादाचं जरासं पुण्य होतं म्हणून याला नाही का व्यासपीठावरती बसायला. आणि मला वाटतं हे नाही का बापाच्याच पुण्यावरती असणारे त्या ठिकाणी पैशावरती मजा करणार आहे. आपल्या आपल्या सोबळावरती महाराज याला काहीच कमी होणार नाही. आणि हा आपला असणारे त्या ठिकाणी नाव काहीच पुढे असणारे त्या ठिकाणी करणार नाही. हा कामाची माळी बोलू लागला. एक म्हणती कुल धर्म सावत्यासी ते न कळे मर्म. खंडोबाच्या महिमेचे वर्म संपूर्ण विसरला असे. एक जण बोलला महाराज खरंच सावता महाराजाला काहीच कळत नाही हो. नुसतं रामायण नाही तर मग सावता महाराजाची पोथी, रामायण नाही तर सावता महाराजाची पोथी. एक दिवशी मी खंडोबाच्या आरतीला महाराज असताना आला नाही. खंडोबा हा कोण आहे? आपला कुलदैवत आहे. आणि या कुलदैवतेबद्दल असणे त्याला काय आदर आहे का? दर्शन घ्यायला तर येतच नाही. बरं दर्शन घ्यायला आला नाही आला चल, पण यात्रेच्या वेळेस तरी महाराज जराशी मदत करा ना. जरासं खंडोबाकडे असताना त्या ठिकाणी बघाव ना. खंडोबाच्या घोड्यावर लागलो ती महाराज असताना त्या ठिकाणी भंडारा इकडे तिकडे टाकाव ना. जरासं दाणी मिळून काढाव. सहकार्य महाराज असतं वांगाय शिजवाय कराव. याला कुलदैवतेचं महाराज काहीच पडलं नाही. या ठिकाणी आपल्याच महाराज असताना त्या ठिकाणी नादामध्ये हा सावता राहतो. याला अजिबात काही कळत नाही. कोण म्हणून महाराज हा कामाची माळी बोलून लागला. गणगोत इष्टमित्र यात वागवणूक नसे. फार रात्रंदिन टाळाचा चुरवता पाडी सावता. नुसतं टाइमच महाराज असतो त्या ठिकाणी नाचतानी हो. हा असताना त्या ठिकाणी काय करतो? गणगोतात तरी जातो का? अजिबात नाही. गणगोतात जात नाही. पाहुण्या रावण्याची तर जात नाही. याला असणारी कशाचीच कदर नाही. महाराज असतं व्यर्थ टाइम हा सावता असताना त्या ठिकाणी घालतो. याला असणारे येणे काही येत नाही. असा कामाची माळी बोलू लागला. एक म्हणे सोडिली जात विपरीत धर्म लोका सांगत मूर्ख लोक मान हलवित उगीच पहा हसती. म्हणून महाराज असताना किती हे असताना पोती गोड लागली ना मान हालीत जाऊ नका म्हणतात. लोक असताना त्या ठिकाणी नाव ठेवतात. महाराज असतं त्या ह्याला गेलो तर आम्ही विशक्ती सांगाय महाराज. एक आमच्या पुढे एक माणूस बसला पोती सांगायला आम्ही अशी मान हलवली अशी मान. आणि महाराज असतं वही चुक समजीत वही चुकली मी एकडं सांगलो तरी बाबा मी आपलं लयच महाराजाला कळतोय. महाराज म्हणलं मी खाली उतरी तुम्ही बसा. त्या ठिकाणी कोण बोलणारे? कामाची माळी बोलणारे. याच्या पुढच्या असताना श्रोतेत ना महाराज ज्यानं काही सांगितलं तर नुसती मान बोलतात महाराज असतो की त्यांना वाटतं की मी हे कितीकच अध्यात्म सांगायले की यांना किती पोती कळायली की नुसतं माना महाराज असतो सोडून ते डुलवितात. असा हा कामाची माळी बोलू लागला. अशा प्रकारे त्रिविध जन एकमेका सांगती खून. प्रेम भक्ताचे पूर्ण गुण कोणातेही कळेना. काय म्हणणारे महाराज असे ते का तिघ जण जमले म्हणणारे. एक कामाची एक असणारा त्या ठिकाणी तू असणार ओंकार स्वामी आणि त्यांच्यामध्ये दुसरा एक महाराज असतो त्या ठिकाणी घुसला. तिघ जण महाराज असतात
त्या ठिकाणी एक झाले आणि तिघ जण सांगू लागले आपल्या आपल्या पूर्वी आपल्याला जसं जसं महाराज असताना कळतं ना. पण यांना महाराज असताना संतांचे लक्षण असताना कळत होते का? अजिबात महाराज असताना कळत नव्हते. खऱ्या भक्ताचं अंत्यकरण या लोकांना कळत नव्हतं. परमार्थ असताना त्या ठिकाणी कसा करावं लागतं हे महाराज असताना त्यांना असताना अजिबात कळत नव्हतं. ते लोक असताना सावता महाराजाबद्दल असताना त्या ठिकाणी विचार करू लागले, एकमेकाला महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले. संत महिमा असे अगाध वेद शास्त्रा नव्हे बोध, अंगी साधूपण येता शुद्ध तेव्हा कळे सहजे. महाराज असताना साधू पण नाही विकळत का? महाराज असताना त्या ठिकाणी साधू ओळखीनं महाराज असताना या सोपं नाही बोलणारे. आणि हे तर कलियुग आहे महाराज. चांगल्या चांगल्या युगामध्ये साधू ओळखता त्या ठिकाणी आलेले आहेत. साधू ओळखण्यासाठी संत ओळखण्यासाठी असणार ज्याला ओळखायचे त्याला आधी 6 धुवून टाकावं लागत महाराज. 6 धुवून टाकले ना तेव्हा साधू असताना त्या ठिकाणी कळतो. आचरण असताना शुद्ध व्हावं लागतं तेव्हा संतांची महाराज असताना संतांच्या खुणा असताना त्या ठिकाणी कळतात. आणि जर महाराज आणि हे कलियुग आहे महाराज, या कलियुगामध्ये तर संत ओळखणं इतकं अशक्य आहे की महाराज असताना इथं नाही का जिवंतपणे कोणालाच किती प्रमार्थ करा कोणालाही किंमत नाही. कलियुगामध्ये किंमत मिळते मेल्यावर महाराज. तोपर्यंत असताना किंमत मिळत नाही. महिमा असताना त्या ठिकाणी कळत नाही. खरंच महाराज असताना त्या ठिकाणी आतापर्यंत आपण बघतो जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत कोणीही कदर केली नाही. आमच्या माऊलीची कदर केली नाही महाराज असताना त्या ठिकाणी. भिक्षा मागून पीठ आणलेलं त्याच्या भाकरी करून खावलेलं नाही असे असताना त्या ठिकाणी लोक म्हणाले. कलियुगामध्ये तर मुळीच महाराज असताना याचा धारा नाहीये. वेदशास्त्र कळे पुराण संत महिमा तर्क पूर्ण रिद्धी सिद्धी झाल्या धीन तरी असे अतर्क. महाराज त्या ठिकाणी काय संत महिमा अतर्क म्हणलं. संत ओळखणं नाही का इतकं अतर्क. तुम्ही नाही का या कलियुगामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी वेदाचं पठण करता, होम करता, हवन करता, रिद्धी सिद्धी महाराज असताना तुम्हाला त्या ठिकाणी प्रसन्न असताना त्या ठिकाणी करता येईल. पण संत ओळखता महाराज असताना त्या ठिकाणी येत नाही का? तर महाराज हे संत ओळखणं वेदाला सुद्धा जमलं नाही. महाराज रिद्धी सिद्धीला सुद्धा संत ओळखता आले नाही. त्यांना साधारण माणसाचं नावच घेऊ नका म्हणा. सर्व काही करता येईल पण संत महाराज असताना त्या ठिकाणी ओळखता येत नाहीत असं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं. वाऱ्यावर येईल अवस्था गगनी येईल पायी चालता भूत भविष्य वर्तमान वार्ता येती सांगो यथा. कलियुगामध्ये महाराज असताना वाऱ्यावरती तुम्हाला असताना बसा येईल. तुम्ही एक परता महाराज असताना आकाशावरती पायऱ्या करून महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी असताना जाताल म्हणून आले. पुन्हा महाराज असताना काय सांगून आले तुम्हाला? तुम्हाला नाही का महाराज पुढं काय होणार आहे? मागून भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करता येईल. तुम्ही असताना पाऊस आज सांगता 8 दिवसाला पाऊस येणार आहे, 8 दिवसाला उघडणार आहे हे तुम्ही सांगू शकता. पण संतांचा असताना महिमा संत असताना त्या ठिकाणी कळतील का? नाही मुलाने. हे असताना त्या ठिकाणी शक्यच नाहीये. परी दुर्लभ संत खून प्राप्त नव्हे संचिता बीन भाविक प्रेमळ सज्जन यांनाची होय प्राप्त. महाराज असताना त्या ठिकाणी कोणला कळतो म्हणून हे कोणला बी कळत नाही. महाराज असताना त्या ठिकाणी ज्याला ज्याच्या संचितामध्ये पुण्याचा महाराज असताना ठेवाय ना त्याला थोडे थोडे गुण महाराज असताना त्या ठिकाणी चांगले वाटतात. किंवा असताना संत लक्षण महाराज असताना त्या ठिकाणी दिसतात. नाही तर येरगवळ्याला महाराज असताना त्यांचा धारा सुद्धा रोजचं संघ राहतील मात्र महाराज असताना त्यांना कळणार नाही की माणूस असताना त्या ठिकाणी कसा आहे हे ओळखू महाराज असताना त्या ठिकाणी येणार नाही. तर एखादं चिन्ह ओळखण्यासाठी महाराज असताना त्या ठिकाणी पूर्व पुण्याही महाराज असताना त्या ठिकाणी पाहिजे. आणि तुम्ही महाराज असताना त्या ठिकाणी कसे श्रेष्ठ आहात म्हणून आले की तुम्ही असताना त्या ठिकाणी संत चरित्र महाराज असताना त्या ठिकाणी ऐकाय आला ना. खरंच महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही धन्य आहात म्हणून आले. घरातील होय कार्यक्रम प्रसोबा नागिते न होता आश्रम अद्वैत बोध निस्सिमांगी सहजे बांधला. महाराज असताना अद्वैत बोध महाराज असताना त्या ठिकाणी कशाला म्हणतात? तो बोध असताना त्या ठिकाणी नागिता बाईला असताना त्या ठिकाणी झाला म्हणतात. घरचं काम असताना सर्व आटपलं, सर्व काही युतीचे महाराज असताना कार्य झालं म्हणतात. अभेद बोध महाराज असताना त्या ठिकाणी जो काही बोध होता ना तो असणारा अंतःकरणामध्ये कुणाच्या जनाबाईच्या असताना त्या ठिकाणी टसला म्हणतात. आई वडिलाला घरातील होय कार्य करम परसोबा नागिते न होता श्रम अद्वैत बोध निश्चिमांगी सहजे बांधला मनीचा गेला तळमळ चुकला कर्म कर्म कल्लोळ भक्ती प्रेमाचा सुकाळ यातची काळ जातसे. महाराज असताना अद्वैत बोध असताना कोणाला झाला असा असताना घरचं
त्यांचं कार्य असताना त्या ठिकाणी चालू लागलं. मग परशुबा आणि नागिताबाई यांना असताना अद्वैत बोध महाराज असताना त्या ठिकाणी झाला. त्यांना सुखही सारखं आणि दुःखही सारखं महाराज असताना त्यांना कोणत्याही व्यवहाराशी किंवा असताना त्या ठिकाणी संसाराशी घेणं देणं असताना त्या ठिकाणी राहिलं नाही. मुक्त अवस्था असताना त्या ठिकाणी नागिताबाई आणि परशुबाची झाली म्हणतात. जनाबाईस गेले दिवस मुलगी झाली सुगन राज परशोबा नागितेस समाधान वाटले. महाराज काही दिवस असताना निघून गेले. मग कोणाला त्या ठिकाणी असताना जनाबाईला दिवस गेले. एक गोडशी सुंदर असताना त्या ठिकाणी मुलगी महाराज असताना सावता महाराज असताना त्या ठिकाणी झाली. परशुबाला आणि नागिताबाईला नाथ महाराज असताना त्या ठिकाणी झाली. आणि नाथ मस्त महाराज असताना दिसायला असताना सुंदर त्या ठिकाणी होती. स्वरूप असताना छान होतं. हे नातरुंडाचं मुख बघून परशुबाला आणि त्या ठिकाणी नागिताबाईला आनंद झाला म्हणतात. वय झाले असे जर वय झाले असे फार शरीर झाले असे जर नागितेसह पंढरपूर वारी होऊन पातले. महाराज असताना त्या ठिकाणी या दोघांचं वय महाराज असताना खूप त्या ठिकाणी असताना झालं. शरीर असताना त्या ठिकाणी जर्जर महाराज असताना त्या ठिकाणी झालं. प्रताप काल महाराज असताना त्या ठिकाणी झाला. वारीला असताना त्या ठिकाणी पंढरपूरला गेले महाराज असताना त्या ठिकाणी वारीला गेले. वारीहून घरी महाराज असताना त्या ठिकाणी आले म्हणतात. आषाढ वद्य चतुर्थी दिनी सूर्योदय गेला होऊनी परशोबा नागिता पळ अंतरानी वैकुंठवासी झाले. काय होतं म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी पंढरपूरून आले. चतुर्थीचा दिवस महाराज असताना त्या ठिकाणी होता. सायंकाळची वेळ असताना त्या ठिकाणी होती. आणि या दोघांचं महाराज असतं परशुबा आणि नागिताबाई यांचा असतं ते अवसान महाराज असतं त्या ठिकाणी झालं. ते असणारे कुठं स्वर्गलोकी महाराज असतं त्या ठिकाणी गेले म्हणतात. ऐकोनी ऐसी मात लोक पातले समस्त सावता जनाबाई आणि धावत मळ्यातून ते धवा. त्या ठिकाणी सावता महाराजांनी जनाबाई महाराज शेतामध्ये काम असताना त्या ठिकाणी करू लागले. गावामधील असणारे लोकांना असणारे ही मात कळाली. लगेच सावता महाराजाला कल्पना असताना त्या ठिकाणी दिली. लगेच दोघ जण असताना नवरा बायको असताना घरी धावत पळत आले म्हणतात. हाकार झाला जणी आश्चर्य पाहती अवलोकनी जनाबाईने अंक धरणी दिले पहाटा कोणी. जनाबाई रुदन करू लागल्या महाराज असते त्या ठिकाणी. आपले सासू सासरे असताना त्या ठिकाणी सोडून गेलेला जनाबाईने धरणीवरती अंक असताना त्या ठिकाणी टाकून दिलं म्हणतात. आज संपले माझे पुण्य सासू सासरे आई बापा समान पावले आता निधन मज कोण हित सांगे. महाराज असते त्या ठिकाणी जनाबाई रुदन असताना त्या ठिकाणी करू लागल्या. काय म्हणून लागल्या महाराज माझा आज असणारं पुण्य महाराज असताना संपलं म्हणतात. माझे सासू सासरे हे सासू सासरे नसून महाराज असताना माझ्या डोक्यावरील आई वडिलांचा हात महाराज असताना त्या ठिकाणी निघून गेला. माझे महाराज असताना जे काही मायेची सावली मला होती ना या दोघांची ती आज असताना माझी निघून गेली. मला असताना त्या ठिकाणी माझे सासू सासरे एकटं सोडून महाराज असताना त्या ठिकाणी परलोकाला गेले. दुःख महाराज त्या ठिकाणी करू लागल्या. प्रेमळ मूर्ती सदा शांत शिविका पट्य नाही मनात सोसिक स्वभाव नेमिक अमर पाळले. काय बोलले महाराज असते त्या ठिकाणी होते सासू सासरी मात्र लेकी सारखा सांभाळ मला असते त्या ठिकाणी केला. कसा सांभाळ केला महाराज किती असताना सुचलं म्हणून आले. एखाद दिवशी मला असताना त्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी उशीर झाला ना तर कधीच म्हणले नाही की माझ्या सुनाला आज मला उशिरा भाकर असताना त्या ठिकाणी दिली. माझ्या मनासारखं पुढल्याच असणारं भाजी असताना त्या ठिकाणी केली नाही. मला असताना त्या ठिकाणी चुका खावा लागतं पालक केला असं कधीच म्हणले नाही. जे मी केलं ते महाराज असताना त्या ठिकाणी आनंदानं दोघांना असताना त्या ठिकाणी खाल्लं. आणि माझ्यासाठी महाराज असताना दुपारपर्यंत असताना त्या ठिकाणी उपाशी राहिले. कष्ट महाराज असताना त्यांनी सोसले. आणि असं माझ्या मायेचं छत्र महाराज असताना माझ्यापासून दूर गेलं. कोण आमच्या असताना जनाबाई दुःख करू लागल्या. लक्ष्मी मजला म्हणता बोलणे ही आदरयुक्त शिकवण झाली अप्राप्त आदर्श हिरे हरवले. आदर्श हिरे हरवले. महाराज त्या ठिकाणी काय बोलून आले. जनाबाई असताना बोलू लागल्या. काय बोलून आले. मी जेव्हापासून महाराज असताना सून म्हणून या घरामध्ये आले का तेव्हापासून मला असताना कधीच माझ्या असताना सासऱ्यानं नावानं हाक मारली नाही. मला असताना काय म्हणत होते लक्ष्मी
पाणी आण बरं. नाही तर महाराज आताचे म्हातारे महाराज सांगू नये म्हणतात. लहान तोंडी मोठा घास असताना त्या ठिकाणी होतो म्हणून म्हणाले की मला आतापर्यंत माझ्या सासऱ्याने कधीच नावाने हाक मारली नाही. मला असणारे लक्ष्मी म्हणून बोलत होते ना. असे गुणरत्नाचे हिरे महाराज असताना त्या ठिकाणी मला सोडून असताना त्या ठिकाणी गेले. काय सांगावं म्हणतात. कष्ट करिता गेला जन्म नाही केले असत्य कर्म जनाबाईस दुःख परम झाले पहाते दबा. हो माझ्या सासू सासऱ्यानं महाराज असताना कष्ट केलं म्हणून आल्या. किती असताना त्या ठिकाणी कष्ट केलं. खरं असताना बोलले. खरं असताना त्या ठिकाणी वागले. खोट्याचं नाव असताना त्यांना मुखामध्ये असताना त्या ठिकाणी नव्हतं. आणि अशा असणारे त्या ठिकाणी माझे सासू आणि सासरे मला असताना त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांसारखे होते. आणि ते मला त्या ठिकाणी सोडून गेले. दुःख करू लागले महाराज त्या ठिकाणी. रुदन मोठमोठ्यानं असताना करू लागलेले आहेत. लोक आश्चर्य करती एकाएकी ऐकली नवलगती दुखणे पाहणे नसता अंती दोघे निमाले सवे. गावातील शेजारी पाजारी महाराज त्या ठिकाणी आले आणि एकमेकाला सांगून आले नवलच हो काल परवा त्या ठिकाणी कुठून आले पंढरपूरच्या वारीहून आले. आणि सकाळी आम्हाला बोलले ना. सकाळी असणारे त्या ठिकाणी बोलले काही दुखलं नाही महाराज असताना काहीच नाही म्हणले. यांना असताना काही महिना 2 महिने असताना पडून राहिले. अशातला भाग नाही. कोणतं दुखणं आले म्हणून कानावरती नाही. खोकलं नाही पडसं नाही काय नाही. अचानक महाराज असताना त्या ठिकाणी निघून गेले. नाही तर महाराज मरण असताना त्या ठिकाणी सोपं नाही बरं का. म्हणून बाबांनो त्या ठिकाणी असताना भगवंताचं नामस्मरण असताना त्या ठिकाणी करावं होतं का. शेवटचा दिवस महाराज असताना गोड होण्यासाठी एकच साधन आहे महाराज भगवंताचं नाव. नाही तर जरा मरण महाराज असताना त्या ठिकाणी चांगलं नाहीये. जरा मरणामध्ये महाराज असताना सर्व जन्माचा किल्ला करता महाराज असताना त्या ठिकाणी निघून जातो. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी मुखामध्ये नाम असताना त्या ठिकाणी असावं. त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं तरच महाराज असताना त्या ठिकाणी शेवटचा दिवस असताना गोड असणार होतो. महाराज आपण नाही करतो. नाहीतरपणापासून महाराज असताना त्या ठिकाणी आई वडिलांचं लहानपणी ऐकलं नाही. मोठ्यापणी ऐकलं नाही. पत्नीचं नाही. कलियुगात म्हणतात की बायकाचं पुढे बायकोचं बी बघ जणांना महाराज असताना त्या ठिकाणी ऐकलं नाही. ज्यानं बायकोचं नाही ऐकलं का त्यांची फजिती पहिल्यापासून झालेली. ज्यानं ऐकलं त्यांचं कल्याण झालं. बायकोचं ऐकलं नवी महाराज असताना माणसाचा उद्धार होतो. भगवंताची प्राप्ती होते. आणि बायकोचं नाही ऐकलं महाराज घाटा असताना त्या ठिकाणी होतो. आपण कोणाचंच ऐकत बी नाही. मायबापाचं ऐकलं नाही. बायकोचं ऐकलं नाही. आणि महाराज आपला आणि एकदा बाजाव पडलं ना महाराज लय बेकार दिवस महाराज. काय सांगावं कुत्र्यासारखी भाकर असती. ते विचारच महाराज असताना करू नये. जरा मरण असताना त्या ठिकाणी सर्वात दुर्मिळ आहे. महाराज असताना दुर्धर आहे. त्याच्यावरती उपाय महाराज असताना कदरून जातं. भगवंता मला उचल म्हणतो पण तेव्हा भगवंताचं बी नाव येत नाही. सर्व घरचे कदरून जातं तरी महाराज असताना नट घरघरच वाजते. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी कोण म्हणणारे हे लोक असताना गावातील लोक म्हणाले नवले म्हणणारे महाराजांना खोकलं पडसं सुद्धा त्या ठिकाणी आलं नाही. अचानक असताना देह अवसान झालं. खरंच असताना भाग्यवंत असताना त्या ठिकाणी आहे. असे नाना परिचय जनमनोती अघटित झाले निधन सावत्याने तयारी करून नेले एका ताटीत. हो महाराज असताना मग काय झालं. सावता महाराजांनी तयारी असताना करायला लावली. एकाच ताटीवरती महाराज असताना दोघांना नेलं म्हणतात. विधियुक्त पेटवला अग्नी चिता भस्म गेले भवनी शांती दीपावलोकुनी गेले जन समोर. महाराज असताना काय झालं म्हणतात एका ताटीवरती गेलं. अंत्यसंस्कार महाराज असताना त्या ठिकाणी झाला. अंत्यसंस्कार सर्व महाराज असताना व्यवस्थित त्या ठिकाणी असताना पार पडला. जे शास्त्रामध्ये जसं सांगितलं तसा अंतविधी असताना त्या ठिकाणी झाला. घरी असताना त्या ठिकाणी आले. शांतीदीप महाराज असताना त्या ठिकाणी लावला. जे भावकीचे लोक होते जे गावातील लोक होते आलेले ते सर्व महाराज असताना आपापल्या घरी असताना त्या ठिकाणी निघून गेले म्हणतात. सावडले दुसरे दिवशी समस्त जन आले 10व्यासी विधियुक्त केले कार्यासी जनासी घरी बोलावली. दुसऱ्या दिवशी महाराज असताना माती सावळली. आपल्या इकडे सारखंच महाराज असताना दुसऱ्या दिवशी माती असताना त्या ठिकाणी सावळली. 10 दिवस झाले. 10 दिवस महाराज असताना त्या ठिकाणी जे 10 दिवसाचा कार्यक्रम असतो तो 10 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा महाराज असताना जसा सांगितलेलं आहे शास्त्रानुसार 10वा सुद्धा महाराज त्या ठिकाणी केला म्हणतात. 13व्याची सांगितली तयारी सर्वजना प्रेमळ भक्ता पाचारी भोजनोत्तर कीर्तन करी एका साधार भाविक हो. महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमच्या असताना ग्रंथकर्ते सांगतात 10वा महाराजांचा असताना इंदिष्ट झाला. गंगा पूजन असताना त्या ठिकाणी झालं. मग 13वा दिवस असताना त्या ठिकाणी उजाडला. 13व्या दिवशी सावता महाराजांनी काय केलं. महाराज असताना जी काय भाविक
भाविक होते ना त्यांच्या असतं जवळचे, त्यांना असताना सांगितलं की आज आपल्या इथे 13व्या गोडजीवनाचा असतं त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि आपण काय करणार, त्या गोडजीवनाला महाराज असतील त्या ठिकाणी कीर्तन ठेवलेलं, आपल्याला कीर्तन असतं त्या ठिकाणी करायचंय. तुम्ही भाविक भक्त असताना त्या ठिकाणी कीर्तनाला अवश्य असतं त्या ठिकाणी या. सावध चित्तानं कीर्तन असताना त्या ठिकाणी ऐका, मी असताना कीर्तन सांगणार आणि कीर्तनाला महाराज असताना आरंभ सावता महाराजांनी केला म्हणतात. झाले जेवण समस्ताचे भजन करी आले आसपासचे, मनोगात सांगती कीर्तनाचे सांगावे तुम्ही आता. मग महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, 13व्याचं जेवण असतं इथेच झालं म्हणतात. जेवण हे सर्व काही झालं महाराज असते, जे काही जवळपासचे भक्त होते टाळ आपलं आपलं असतं त्या ठिकाणी विना टाळ मृदंग असते त्या ठिकाणी घेऊन सावता महाराजाच्या घरी आले आणि सावता महाराजाला असते त्या ठिकाणी बोलून आले की महाराज तुम्ही आता काय करा, कीर्तन असताना तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणून आले. जय जय दयाळ जना स्वकर्म दक्ष स्वानंद खान, जात गंगा तुम्ही पावन दिले वरदान मज लागी. कोण मुलाला महाराज असते त्या ठिकाणी, सावता महाराज असते कोणाला या आलेल्या असणारे त्या ठिकाणी कीर्तनामध्ये असताना त्या ठिकाणी बोलू लागले. काय बोलले महाराज असताना, तुम्ही त्या ठिकाणी असणारे कसं आहात, तर तुम्ही असताना त्या ठिकाणी भगवंताचे असणारे मूर्ती आहात, तुम्ही दीन आहात, तुम्ही असताना त्या ठिकाणी दयाळू महाराज असताना त्या ठिकाणी आहात, तुम्ही असताना महाराज इतका जीव माझ्यावरती असताना तुम्ही लावला म्हणतात की काय सांगावं महाराज असताना पुढे बोलू लागले. देखोनी तुमचा श्रेष्ठ जमावार्थ प्रेमाचे अत्यत्यात वैभव, निसंगाही संगतीचा हाव उपजे भाव पावनी. काय सांगावं महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की खरंच असताना तुम्ही त्या ठिकाणी धन्य आहात, तुम्ही असताना किती धन्य आहात. तुम्ही जर महाराज असताना एका जागेवरती असताना त्या ठिकाणी आलेला अर्थ मनामध्ये असताना उपजतो, स्वार्थ असताना जागा होतो. कोणता स्वार्थ जागा होतो की मी आता तुम्ही आलात माझ्या घरी असताना बसलात तर मला वाटतं की तुमचा कोण असताना अर्थ घ्यावा, माझा काहीतरी फायदा व्हावा. कोणता फायदा व्हावा त्यासाठी असताना मला भगवंताचं नामस्मरण असताना तुमच्या योगाला असताना त्या ठिकाणी घडावं, तुम्हाला असताना 4 गोष्टी सांगून मला पुण्याचा ठेवा असताना त्या ठिकाणी भेटावा, असे तुम्ही कृपाळू आहात.